आता जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडलेले। विजय, संभाजीनगरमध्ये उन्हासंदर्भात कशा पद्धतीने तपशील आणि त्याचबरोबर शेती पिकांवर कशा पद्धतीने या उन्हाचा परिणाम होतोय? नक्कीच आणखी जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 4 दिवसापासून जर पाहिलं तर 42°च्या वर जे आहे ते तापमान गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांसह वृद्ध व्यक्ती आणि बालकांना देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळी 10 ते 5 वाजेच्या सुमारास जर बघितलं तापमान जे आहे ते 42°, 43° मध्ये गेलेलं आहे। त्यामुळे याचा फटका जो आहे तो अनेक बाजारपेठेवरती देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी लागणारं पाणी देखील नसल्याचं पाहायला मिळतं। त्या ठिकाणी देखील टँकरद्वारे आता पाणी दिले जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी फळबागा देखील आहेत। त्या फळबागा वाचवण्यासाठी अनेक शेतकरी जे आहेत ते विकत पाणी टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या जर बघितलं तर शहरामध्ये देखील उष्माघात होऊ नये यासाठी देखील प्रशासन सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 50 स्पॉटचं बेड रुग्णालय जे आहे ते देखील स्थापन करण्यात आले। उष्माघात कक्ष त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभरामध्ये तब्बल 63 ठिकाणी जे आहे ते आरोग्य विभागाकडून आता उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे। नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते देखील प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेलं आहे। सध्या दुपारच्या वेळी जर बघितलं तर शहरामधील असणारे मुख्य सिग्नल जे आहे ते क्रांती चौक असेल इतर ठिकाणचे सिग्नल असतील हे संपूर्ण 12 ते 5 वाजेपर्यंत प्रशासनाने बंद देखील केलेले आहे। कारण यावेळी प्रवास करत असताना उन्हाचं तापमान वाढलेलं असतं त्यामुळे सिग्नल 2 ते 5 मिनिटाचं असतं। यामध्ये देखील उष्माघाताचा फटका बसू शकतो। त्यामुळे प्रशासनाला चांगलीच खबरदारी घेतल्याची पाहायला मिळते। निश्चित विजय, तुम्ही असेच जोडलेले राहा। आता